कानया रे जगजेठी, कानया रे जगजेठी, देई भेटी एक वेळा, काय मोकलीले वनी, सावजानी वेढिले. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेकरता निवडलेला अभंग. गवळण. ज्ञान म्हटल्यानंतर ज्ञानेश्वर महाराज, प्रेम म्हटल्यानंतर नामदेव महाराज, शांती म्हटल्यानंतर एकनाथ महाराज आणि वैराग्य म्हटल्यानंतर जगद्गुरु जगदवंदनीय महाराष्ट्रभूषण जगद्गुरु तुकोबाराय यांची चार चरणाची काल्याच्या प्रसंगातील गवळण सेवेकरता निवडलेला विठ्ठल. ज्या निमित्तानं हा काल्याचा प्रसंग आपण श्रवण करणार आहात, श्रवण करताय, बाल संस्कार शिबिर मौजे देवळा, राधाकृष्ण भक्तिप्रेम धाम, बोरगाव काळे संस्थान आयोजित. आपण गेली अनेक वर्षापासून हा अट्टहास करतोय, प्रयत्न करतो. बाल संस्कार शिबिराचं आयोजन आपण 2 तारखेपासून केलेलं होतं, पण या 17 तारखेपासून आपण पंचदिवसीय कीर्तन महोत्सव सोहळा ठेवला. पण त्याचं कारण आहे, या सोहळ्याचं कारण काय आहे? कारण शास्त्राचा नियम आहे, बिना प्रयोजनेन मंदोपी न प्रवर्तते. मंद व्यक्ती सुद्धा प्रवृत्त होत नाही, काही प्रयोजन असायला पाहिजे. काही लोकांना असं वाटलं असेल, बाबा हे शिबिर म्हणजे काय, 2 तारीख ते 5 तारीख तर असा प्रश्न पडला काही लोकांना की शिबिर म्हणजे काय. शिबिर म्हणलं की कुणाच्या डोळ्याला दिसना गेले की लोक शाळेकडे यायचे, म्हणायचे महाराज मॅडम कुठं आहेत, सर कुठं आहेत, डोळ्याला दिसना गेले. मी म्हणलं आता ही डोळ्याचं शिबिर आहे का बाबा. याच्या पुढची फाजगत अशी होती की दुपारी आम्ही इथं बसलो आणि एकाच्या कानात ज्वारी गेली. काय गेली आणि ती आलं, कुठं आलं, इथं आलं. आणि दररोज कुणी ना कुणी इथं शिबिराला वक्ते यायचे, कीर्तनकार यायचे. योगायोगाने एक तृप्तीताई म्हणून इथं सेवा करण्यासाठी आल्या आणि त्यांचं विद्यार्थ्यांना मार्गदर्शन होतं. मार्गदर्शन असताना ही मंडळी 2-4 जण आली म्हणली महाराज मॅडम कुठं आहेत. मला वाटलं महाराजनीला मॅडम म्हणत असतील. मी म्हणलं ती काय तिथं आहेत, लेकराय पैसे आहेत, लेकराय पैसे आहेत. ती म्हणले महाराज म्हणे हो काही मला दाखवायचं आहे. मी म्हणलं काय दाखवायचं हो का म्हणलं. मी म्हणलं झालं काय. ती म्हणले कानात ज्वारी गेली. मग मी म्हणलं शिबिरात, म्हणले मग शिबिरात शिबिर चालू आहे तुमचं. मी म्हणलं येड्या ज्वारी काढायचं शिबिर नाही, इथं लेकरावर संस्कार द्यायचं शिबिर आहे. शिबिर या शब्दाचाच अर्थ मला असं वाटतं देवळेकरांना गेली 8 दिवस तर कोणाला कळालंच नाही नेमकं शिबिर काय. आपल्याला शिबिर एवढंच माहिती, रक्तदान शिबिर, बरोबर आहे, किडनी दान शिबिर ते करतात ना, किडनी दान, हृदय दान करतात शिबिर. ही शिबिरं माहिती आहेत. पण बाल संस्कार शिबिर आजच्या काळाला महत्त्व आपल्याला ज्ञात आहे. 4 दिवसापासून आपण कार्यक्रम गावामध्ये श्रवण केली, बघितली. महाराष्ट्रातील नामवंत गायक, वादक, कीर्तनकार उपस्थित राहिली. एक संप्रदायाचा नियम आहे म्हणून मी 12:30 वाजता सेवा समाप्त करेल, वेळ घेणार नाही. फक्त समारोप आहे आणि संप्रदायाचा नियम आहे, परमात्म्याचं चरित्र ते उच्चारावेन केले देवे गोकुळे, हा नियम आहे. फक्त सांगेल बाबा बाल संस्काराची गरज काय आहे. दररोजच्या कीर्तनकाराने सांगितलं, पण त्याच्यातलं एकच वाक्य मी सांगतो. ज्या घरामध्ये सोनं भरपूर आहे, ज्या घराची तिजोरी मात्र मोठी आहे, ऐका देवळेकरांनो, ऐका गड्या. 18 वर्षानंतर मला वाटलं इथं करावं आणि करावं, पण मला असं वाटलं बाबा आता करावं का नाही. इथून पुढे अमोल महाराज देवळ्यात शिबिर फक्त रक्तदानाचं करील, बाल संस्काराचं नाही. बरोबर आहे का. माझं संस्थान आहे महाराज. आणि ऐका त्याचं कारण काय आहे. अरे बाबा इथं शिबिर करण्यामागलचा हेतू मात्र माझा काही नव्हता. अर्थार्जन करणं हा शिबिराचा हेतू नाही. इथं आलेली वक्ते म्हणजे काही धनासाठी, कमवण्यासाठी किंवा इथं काही देण्यासाठी आलेली मंडळी नव्हती. ही फक्त आजपर्यंत उपस्थित राहिलेली मंडळी होती. फक्त अमोल महाराजाचं आणि राधाकृष्ण संस्थांच्या विद्यार्थीवर प्रेम करणारी ही सर्व मंडळी होती, म्हणून उपस्थित राहिली. केवळ माझे एकट्याचं प्रेम नाही, इथं उभारलेली 4 दिवस जेवढी मंडळी उभी आहेत इथं दिसतायत ना. अमोल महाराजांना फोन केल्यानंतर कीर्तनकार, गायक, वादक येतो, यात नवल नाही. तुमचा प्रश्न मी देवळेकरांना सांगतो गड्या,
इथं उभारलेला प्रत्येक व्यक्तीनं जरी महाराष्ट्रातल्या कुठल्याही कीर्तनकाराला आणि कलाकाराला फोन केला तर अमोल महाराज तर नंतर आहे, यांनी फोन केला तर सर्व महाराष्ट्र येतो. हे नवल आहे. कारण संप्रदायामध्ये सामाजिक दृष्टिकोनातून काम करत असताना हे जे कार्य यांचं आहे, आणि ऐका, नोहे एकट्याचा खेळ म्हणून मेळ मिळविला. बरोबर आहे. अमोल महाराज एकटा काहीच करू शकत नाही. शरीर सुंदर आहे, सर्व काही इंद्रिय आहेत, पण श्वासच चलत नसेल तर शरीराला चालवण्यासाठी श्वास चालावा लागेल ना महाराज. श्वास बाजूला केला तर शरीराला किंमत नाही. ज्याचा श्वास बंद पडला त्याला काय म्हणतात देवळेकर? आमच्या इकडं म्हणजे बोलायला झालं ते 18 वर्ष तिकडेच राहिल्यामुळे ती बोरगाव माझं वाटतं, देवळा लांबलचं वाटतं. जन्मगाव असलो तरी. बरोबर आहे का नाही माऊली महाराज? आहे का ना महादू? बरोबर आहे. हा भाग आहे. त्याच्यामुळं हा 2 भाग आहेत. त्याच्यातला सिद्धांत एक आहे. मला काही मंडळींनी खरंच सहकार्य केलं. शिबिर करण्यामागलचं कारणच आहे बाबा. इथं जर काही जण नसती ना तर हे शिबिरच झालं नसतं. का नसतं झालं? उगा एक निमित्त मला वाटलं गावातली लेकरं आपलं कर्तव्य आहे. जन्म गावासाठी महाराष्ट्रभर जरी अमोल महाराज फिरत असेल, भारतभर जरी कथा कीर्तनाच्या माध्यमातून सर्व संप्रदायातली मंडळी फिरतात, तर आमचं कर्तव्य आहे गावासाठी काहीतरी आपलं देणं आहे. मग विचार असा केला, बाकी काही करण्यापेक्षा लेकरांवरती संस्कार जरी झाले तरी धन्यता आहे. आणि मला असं वाटतं, मी छाती ठोकपणे सांगतो, जेवढे विद्यार्थी आहेत ना गड्या, अरे वर्षभर शिकल्यानंतर सुद्धा लेकराला तेवढं येत नाही महाराज. 15वा अध्याय वर्ष लागतो संस्थेतल्या पोराला पाठ करायला. आणि यांनी 15 दिवसात 15वा अध्याय पाठ केला आणि अख्खा हरिपाठ पाठ केला. म्हणल्यानंतर काय पाहिजे अजून? काय पाहिजे? अरे पैशानं माणसं गोळा होतील गड्या, पण एक वाक्य सांगतो, तिजोरीमध्ये तुम्ही किती धन ठेवा त्याला किंमत नाही, पण तुमच्या घरातल्या तिजोरीमध्ये संस्कार असतील त्याला किंमत आहे. माणूस धनानं आजपर्यंत कधी मोठा झाला नाही, आत्ता नाही, पुढे होणार नाही. त्याला किंमत आहे फक्त सद्गुण. आणि सद्गुण कुठे मिळत असतील तर फक्त वारकरी संप्रदायात, संत संगतीत, चांगल्या विचाराच्या माणसाच्या संगतीमध्ये आम्हाला काय मिळत असतात? सद्गुण मिळत असतात. म्हणून काल्याचा प्रसंग आहे. मी बोलेल शेवटी 5 मिनिट तुम्हाला. अभंगाकडे प्रस्तावना मांडत असताना मी अर्ध्या तासामध्ये काल्याचे कीर्तन समापन करेल. ऐका, या अभंगामध्ये किंवा या गवळणीमध्ये जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात. इथं प्रसंग आहे. काय प्रसंग आहे? काल्याची कीर्तन अनेक वेळा केली, पण हा अभंग थोडा वेगळा सोडवण्याचा प्रयत्न करतो, आपल्यालाही कळेल. ऐका जरा, लक्ष देऊन. काय आहे अभंग? आहे, कानया रे जग जेठीन देई भेटी एक वेळा. आता देव आणि भक्ताचा संबंध कसा लावला, लक्ष देऊन ऐकलं तर कळेल थोडंसं. देव आणि भक्ताचा संबंध कसा लावला याच्यामध्ये थोडंसं चिंतन करता येईल. कसं चिंतन करता येईल पहा. एखादा व्यक्ती देवाच्या भेटीची इच्छा करतो, म्हणजे जड जीव आहे, परंतु ज्याला प्राप्तच आहे आणि त्यानं देवाच्या प्राप्तीची इच्छा करावी, दुर्भाग्य आहे. ज्याला देवच प्राप्त नाही त्यानं देव प्राप्तीची इच्छा करावी, योग्य आहे ना महाराज? ज्याला प्राप्तच नाही त्यानं प्राप्त करण्याची इच्छा करावी, योग्य आहे. परंतु ज्याला देव प्राप्त असताना सुद्धा प्राप्त करण्याची इच्छा व्हावी, याचा अर्थ असा आहे, ज्या गोपिका आहेत म्हणजे भक्त आहे, ज्याला देव प्राप्त आहे, पण ते प्राप्त झालेली वस्तू ज्या दिवशी आमच्यापासून दूर जाते की नाही, दूर जाते की नाही, सांगू तुम्हाला दूर कशी जावी. 11 वर्ष 57 दिवसाचे माझे भगवान परमात्मा होते. किती? 11 वर्ष 57 दिवस झाले आणि कंसाचा वध केला. कंसाचा, इथं कथाकार आहेत सर्वजण बरं का, ऋषी महाराज. 11 वर्ष 57 दिवस झाले कंसाचा वध माझ्या भगवंताने केला. आणि भगवंताने वध केल्यानंतर 2 दिवसात येतो म्हणणारा कन्हैया यशोदा माईला सांगितलं, मा 2 दिवसात वापस येईल मी. अरे अनेक दिवस गेले, पण आईची अवस्था काय आहे? जी वस्तू प्राप्त होती आणि प्राप्त वस्तू ज्या दिवशी आमच्यापासून वेगळी निघून जाते ना, त्या दिवशी त्या अर्थामध्ये त्या यशोदेला दुःख झालं. एक वाक्य बोलू, जीवन जगत असताना प्राप्त माणसाचं जर महत्व आम्हाला नाही कळालं, जी माणसं आम्हाला मिळाली सोन्यासारखी माणसं मिळाली आहेत, मग एक वाक्य मी कधी कधी सांगत असतो गड्या, आपल्या माणसापेक्षा सुद्धा जीव लावणारी माणसं जर कोण असतील, अमोल महाराजाला विचारलं, महाराज सांगा तुम्हाला देवळाची माणसं प्रिय आहेत, तुम्हाला तुमच्या परिवारातली माणसं प्रिय आहेत, जर कोणी मला प्रश्न केला तर या दोन्हीही गोष्टीचं खंडन अमोल महाराज करतो. मला परिवारातली माणसं प्रिय नाहीत, मला माझ्या गावातली माणसं प्रिय नाहीत, पण हा समाज, हा महाराष्ट्र अमोल महाराजावर प्रेम करतो आणि माझी लेकरं माझ्यावर प्रेम करतात. हेच सर्वात मोठं वैभव माझं आहे. काय करायचं?
अरे 4 माणसं आम्हाला विचारत नाहीत ना गड्या. मग हे सर्वात मोठं वैभव कमवलं ना. पैसा कोणीही कमवतो. म्हणून वाक्य लक्षात राहू द्या. या अवस्थेमध्ये सुद्धा जी अवस्था यशोदेची त्या गोपिकांची अवस्था होती. आणि मग ती गोपिका विरह करत होत्या महाराज. विरह करत होत्या. विरह कोणाचा व्हावा लागतो? विरह कोणाचा होतो सांगू? आजच्या काळामध्ये पती पत्नीचा विरह सहन करायला एवढी सामर्थ्यच कुणात आहे? नाही. पती पत्नीच्या विरहामध्ये सुद्धा एवढी व्याकुलता नाही एक भाग. मायबापाच्या विरहात सुद्धा एवढी व्याकुलता नाही दुसरा भाग. आणि तिसरा भाग म्हणजे ज्याच्यामध्ये आम्हाला देव आमच्यापासून दूर जावा हा खरा विरह आहे. आता ऐका, विरहामध्ये ज्या गोपिका परमात्म्यासाठी गातायत महाराज, गातात. का गातात आणि कुठे गातात? गावात नाही. यमुनेचं पुलिन तट आहे आणि यमुनेमध्ये कोणाची आहे? कालिंदी जिला म्हणतात. ती परमात्म्याची पट्टराणी आहे. अष्टपट्टराणीपैकी या कालिंदीला या गोपिका म्हणतात. ए कालिंदे सांगना ग सांगना, मेरे तो गिरधर गोपाल दूसरो ना कोई, जाके सिर मोर मुकुट सो मेरे पती होय. ही अवस्था ज्या मीरेची, अशी अवस्था या गोपिकांची व्हावी. आणि त्या वृक्षाला म्हणाव्या, माझा पाहिला का? पाहिला का कन्हैया? त्या कन्हैयाच्या विरहामध्ये गोपिका एकत्र येतात. आणि त्या गोपिका त्या परमात्म्यासाठी गातात महाराज. आम्ही संसारासाठी गातो. आम्ही आमच्या प्रपंचासाठी अनेक गायलेली मंडळी बघितली. आम्ही या प्रपंचासाठी गीत गाणारी मंडळी बघितली. आमच्या प्रपंचासाठी दररोज आम्ही काही ना काही गातो ना गड्या. पण माझ्या भगवंतासाठी गात असलेले जर कोण असेल तर त्या माझ्या गोपिका आहेत. आणि गात असताना काय म्हणतात महाराज? जयति तेधिकं जन्मना व्रज, श्रयत इंदिरा शश्वदत्रहि. महाराज या गोपिका गातात. आणि गात असताना त्या परमात्म्याला पाहत असताना म्हणू लागल्या, हे कन्हैया कन्हैया
आपल्याला खंड पडायला वागा पटांगण 20 दिवस रिकामं होतं. क्षमा मागतो. खरं सांगू का, ह्यांनी रात्रभर झोप माझ्या मागे बेजार होते. गुरुजी काय होत्या 4 कार्यक्रम तिकडे झाले, आपल्याला तिकडेच करायचं. म्हणलं गाड्या इथंच बरं आहे. जसा महाराज आहे तसाच कीर्तन बी असावं लागतंय. बरोबर आहे का? महाराज एवढा म्हणजे एवढ्याच जागेत असावं लागतं. तिकडे म्हणले नाही मिळालं. रात्री 2:30 वाजेपर्यंत सकाळपासून ये मी ती जरा खाली तरी पटांगणात मंडप टाकू. म्हणलं मंडप कुठं टाकतो? माझाच मंडप उडाला तर इथं कुठं मंडप टाकतो? त्याच्यामुळं हा मंडप भारी आहे आपल्याला. त्या मंडपापेक्षा भोसले सरनी 3 मजली मंडप दिला की. त्याच्यामुळे महत्व आहे बघा. कानया रे जग जेठी देई भेटी एक वेळा. हे देवा तुझी भेट झाली पाहिजे, एकदा तरी भेट झाली पाहिजे ना गड्या. एक वाक्य सांगू का तुम्हाला? परमात्म्याच्या विरहामध्ये माणसानं व्याकुळ झालं पाहिजे. तुमची भक्ती गेली 20 दिवसापासून तुमचे गावातली काही लेकरं माझ्याकडे आहेत. माझी अपेक्षा अशी होती की किमान 50-60 तरी विद्यार्थी गावातले यावे असं मला वाटत होतं. पण 50-60च्या पुढे ब्रेक झालं. त्याच्यामुळे आनंद सर्वात महत्त्वाचा आहे. एवढे विद्यार्थी येणं सोपं नाही महाराज. पहिलं शिबिर आहे की 50-60ची अपेक्षा केली, पण 80-90 विद्यार्थी येणं सुद्धा माझं भाग्य आहे महाराज. आमचा राम हुशार आहे, त्याला कळतं सर्व माझं बोलणं. बरोबर आहे का? प्रेम आहे महाराज, आणि प्रेम असलंच पाहिजे. विद्यार्थ्यावर संस्कार. उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये इकडे तिकडे जाण्यापेक्षा काय उपयोग आहे? एक वाक्य तुम्हाला जातो, ऐका. जगानं तुम्हाला चांगलं म्हणावं यापेक्षा, जगाच्या नजरेत तुम्ही चांगलं बनण्यापेक्षा, जगाच्या नजरेत तुम्ही चांगलं बनण्यापेक्षा देवाच्या नजरेत चांगलं बना. तुम्हाला जगाच्या नजरेची काहीच गरज नाही महाराज. काय गरज आहे? जगाने चांगलं म्हणण्याची अपेक्षा कधी तुम्ही करायची नाही, आणि जग कधी तुम्हाला चांगलं म्हणत नाही. लक्षात घ्या. मला सिंधुताई सपकाळांचं एक वाक्य आठवतं. सिंधुताई सपकाळ म्हणायच्या, या महाराष्ट्राच्या मातीमध्ये माणूस कितीही मोठा होऊ द्या, सांगू त्यांनी म्हणावं यात नवल नाही. माझे ज्ञानोबा राय 750 वर्ष झाले, जगद्गुरु तुकोबारायांना 450 वर्ष झाले, तर जगद्गुरु तुकोबारायला आज आम्ही मानतो, पण होते तोपर्यंत लोकांनी त्रास दिला. माझ्या ज्ञानोबा रायला त्रास दिला, जगद्गुरु तुकोबारायला त्रास दिला. सांगा, जोपर्यंत होती तोपर्यंत या महाराष्ट्राच्या मातीत आजपर्यंत कधी कुणाची किंमत झाली नाही. ज्याला मोठं बनायचं आहे ना, या महाराष्ट्राच्या मातीत ज्याला मोठं बनायचं आहे ना, त्याला अगोदर मरावं लागतं. मेल्यानंतरच लोक तुम्हाला चांगलं म्हणतात. जिवंतपणे आजपर्यंत कधी कोणाला चांगलं म्हणलं नाही वाड्या. म्हणून हा माझा परमात्मा आहे. विरहामध्ये गोपिका होत्या, आणि त्या गोपिका विरहामध्ये येऊ लागल्या, म्हणू लागल्या, कणवा आता भेट झाली पाहिजे ना रे तुझी. का विरह झाला महाराज? विरह त्याच दिवशी होतो. आमच्या प्रपंचातला सुद्धा नियम आहे. कितीही प्रापंचिक जीवन चांगलं जगा, आणि योगायोगाने जर गाडीच्या चाकामध्ये एक चाकातली हवा कमी झाली तर काय होतं? गाडी चालत नाही महाराज. तसं ज्याच्या अंतकरणामध्ये माझ्यासारखा सौंदर्यवान कुणीच नाही, अहंकार झाला की तू का म्हणले मग वाया गेला. वाया गेल्याशिवाय राहत नाही. मला पुरावे देत नाही चालायचं, सहज बोलायचं आहे. काही गोपिकांना, काही भक्तांना काय झाला? अहंकार झाला. देव माझ्याशिवाय दुसरीकडे नाही, माझ्या जवळच राहतो. नामदेव रायाला अहंकार झाला तर तुमचं आमच्यासारखेच काय या गोपिकाला झाला. एक गोपिका म्हणली प्रेम परमात्मा माझ्यावर करतो महाराज. एक गोपिका म्हणली मी इतकी सौंदर्यवान आहे की देव माझ्यावर प्रेम करतो. परमात्मा म्हणतो सौंदर्याचा अहंकार झाला की मग शूर्पणखेचं जसं नाक कापलं लक्ष्मणाने, काय करावी 32 लक्षणे, आणि नाक नाही त्याने 5 किलो सोनं बाईला अंगावर घातलं. किती? 5 किलो सोनं अंगावर घातलं, आणि मला सांगा तिला नाकच नाही. कसली दिसल ती? नाक नाही, कसली दिसल ती? फोटो काढावा, गळ्यात घालावून देवळ्याच्या चौकात हिंडावा, आज दिसेल की नाही? दिसेल की नाही महाराज? काय उपयोग आहे? कितीही सौंदर्यवान असली पण तिला नाकत नाही, त्याला उपयोग नाही. तसं अहंकार झाला. आणि मग आता मात्र कळालं, आता देव आमच्यापासून या अहंकारामुळे गेल्या ना गड्या. म्हणून त्याच गोपिका ते भक्त देवाशी एकरूप होण्यासाठी काय करू लागले? विरहामध्ये गाऊ लागले महाराज. विरहात गाऊ लागले. का नाही अरे जग जेटी आणि देई भेटी एक वेळा. आता का रे देवा, का माझ्यावर रुसलास तू? सर्व गोपिका म्हणू लागल्या. आणि काय म्हणू लागल्या महाराज? म्हणू लागल्या, आता तू आमच्या जवळ होतास ना महाराज, इथं होतास तू.
काय मोकली काय मोकली लपविले महाराज, ह्यानी बी अंग लपवायलेत महाराज. आता ही म्हणली असतील आता सर्व अंगच लपवावं लागेल. अंगे अंग लपविले. अरे आता आमच्या जवळ होतास ना, तो आम्हाला सोडून निघून गेलास ना गड्या, आम्हाला सोडून निघून गेलास. हे देवा, तुझा साधा खेळ आहे का गड्या? हा, साधा खेळ आहे का ज्याला आम्ही प्रेम करावं तू प्रेम करत नाहीस, आणि एखाद्यानं प्रेम न करता सुद्धा त्याला तू मुक्त करावंस. ही तुझी लीला साधारण आहे का महाराज? ज्यानं मरेपर्यंत देवाचं भजन करावं त्याला तू जवळ करत नाहीस, पण ज्यानं तुला शिव्या द्याव्या त्याला तू मुक्त करतोस. हा न्याय आहे का देवाचा? तुम्ही सुद्धा कधी कधी अनुभव येतो ना महाराज, जे लई भजन करतो महाराज त्याला देव कधीच जवळ करीत नाही. हं, आणि जे वाईट वागतो त्याला देव एकदम जवळ करतो. शिशुपालानं 100 शिव्या द्याव्या. किती? 100. हां, पण महाराज शिव्या कोणाला दिलत्या त्यानं माहिती आहे का? आम्ही शिव्या कोणाला देतो? जे आपल्यापेक्षा कमजोर आहे त्याला देतो. हां, शिशुपालानं सुद्धा सामर्थ्यवानाला शिव्या द्याव्या लागतात. हो, सामर्थ्यवानाला. जिथं ज्या खेटायला आपल्यासारखं गरीब माणसाला आपण उगाच कमजोर माणसाला आपण दाखवायचा रुबाब उपयोग नाही ना महाराज. शिशुपाल भगवान श्रीकृष्णाला शिव्या देतो. 100 शिव्या दिल्या, मुक्त केलं. काय तुझी लीला आहे गड्या? भजन करणाऱ्याला जवळ करत नाहीस, जो तुझ्यावर स्नेह करतो प्रेम करतो त्याला तू जवळ करत नाहीस ना गड्या. परंतु ज्याचा काही संबंध नाही त्याला तू का जवळ करत नाहीस? करतोस का जवळ करतोस? तुझा खेळ तुझी लीला काय आम्हाला कळाली नाही गड्या. का लीला त्याची अशी आहे महाराज, त्याचा खेळच कसा माहिती आहे का? हा, त्या प्रभूचा खेळ कसा माहिती आहे का? प्रभू हा खेळ, प्रभू हा खेळ दुनियेचा कशाला सांग केलासी, कुणी करिता ती नवसाला करोडो जन्म देवोनी, कुणी करिता ती नवसाला करोडो जन्म देवोनी. नवदेशी पुत्र नदेशी पुत्र एखादा असा का खेळ तुझ पासी, प्रभू हा खेळ दुनियेचा कशाला सांग केलासी. महाराज हा खेळ मांडलास ना तू. सर्व गोपिका परमात्म्याच्या विरहात येऊ लागल्या, आणि मग तुकोबाराय वर्णन करू लागले. त्या गोपिका येऊ लागल्या आणि यमुनेच्या पुलीन तटावरती इकडे तिकडे पाहून त्या कन्हैयाला म्हणू लागल्या. काय भाव आहे महाराज? तुका म्हणे
पाहिले मागे तुका म्हणे पाहिले एवढा एवढा वेगिरा असा काम करलास तू गड्या. खरं सांगू, अरे या वारकरी संप्रदायातलं सर्वात मोठं वैभव होतं वैभव. अरे द्वापार युगातला जो विरह आहे, त्या गोपिकांच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहत होत्या. त्या गोपिका म्हणत होत्या गड्या, का रे माझ्यापासून तू वेगळा झालास, काही क्षणात शरीरातली प्राण ज्योत निघून जावी ना गड्या. अशी अवस्था ज्याची आहे. सांगू, द्वापार युगातला कृष्ण कन्हैया जर गोपिकापासून वेगळा झाल्यानंतर अशी अवस्था असेल, तर या कलियुगामध्ये ज्या दिवशी माझे ज्ञानोबा आहे, माझे ज्ञानोबा आहे समाधी अवस्थेला चालले होते, आकाशातील देवी देवता सुद्धा माझ्या ज्ञानोबा राहायचं. जगाचा मालक यावा, व मिठेवरचा पांडुरंग यावा आणि माझ्या ज्ञानोबा राहायचा हात पकडावा, भगवंताने हात पकडावा. काय अवस्था आहे सांगू. माझे ज्ञानोबा आहे, जगाने एवढा त्रास दिला ना, एवढा त्रास दिला तरी माझ्या ज्ञानोबा राहायला म्हणावं लागलं. जे कळांची व्यंकटी सांडो म्हणावं लागलं ना गड्या. येणे बरी ज्ञानदेव सुखिया झाला. विश्व कल्याणासाठी केलेली प्रार्थना माझ्या ज्ञानोबा राहायची होती. आता विश्वात्मके देवी, अरे आम्ही निघून गेल्यानंतर तुमच्या डोळ्यात पाणी येतं, स्नेह आहे.
परिवारातल्या माणसाच्या डोळ्यात पाणी जर घरातला माणूस निघून गेल्यानंतर येत असेल तर कुठंतरी प्रेम आहे, कुठंतरी स्वार्थ आहे. पण ज्या दिवशी माझे ज्ञानोबाराय समाधी अवस्थेला जावे, माझ्या रुक्माई मातेला ज्ञानोबारायला पाहिल्यानंतर जगाच्या मालकाला डोळ्यातून पाणी यावं, यावं ना गड्या यावं. आज कन्हैया काही क्षण वेगळा झाल्यानंतर गोपिकाच्या डोळ्यातून पाणी यावं. तुकोबा राय आपल्या धामाला जात असताना सर्व भजनी मंडळ त्यांच्यासाठी रडत असतात. महाराज सांगू, असं काहीतरी कर्म तुम्ही चांगलं करा. कबीरजी म्हणतात, कबीरा जब हम पैदा हुए, कबीरा जब हम पैदा हुए, जग हसे हम रोए, ऐसी करनी कर चलो कि जग रोए और हम हसे. आम्ही जात असताना हसत हसत गेलं पाहिजे आणि आमच्यासाठी कुणीतरी चौघांनी डोळ्यातून पाणी काढलं पाहिजे. या गोपिकाचा भाव आहे, भाव. गोपिका म्हणतात, अरे तुका म्हणे पाहिले मागील एवढ्या वेगी अंतरला, काय मोकलिले वणी सावजानी वेळी. महाराज हा अभंगाचा सरळ सरळ भावार्थ आहे. काय काल्याचा प्रसंग आहे, 10 मिनिटामध्ये सेवा समाप्त करतो. लक्षात घ्या, संप्रदायाच्या नियमाप्रमाणे चरित्र ते उच्चारावे आणि केले देवी गोकुळी. आपण एकदा परमात्म्याचं भजन करू. विठोबा रकुमा हरी चरित्र ते उच्चारावे आणि केले देवे गोकुळी. महाराज या गोकुळामध्ये परमात्म्यानं कोणत्या लीला केल्या ऐका. परमात्मा जन्माला आला कुठे? गोकुळामध्ये. आता चरित्र एवढं आहे महाराज, काल्याचं कीर्तन असं आहे, 2 तास नाही 4 तास बी सांगितलं तरी कमी होत. पण तुम्ही बी दररोज ऐकताय, मला तर सारखंच कथा कीर्तनातून ऐकलंय तुम्ही, त्याच्यामुळे 10 मिनिटात काला करतो मी. परमात्मा जन्माला आले कुठे? गोकुळात आले महाराज. पण गोकुळात नाही आले, कुठं आले? जन्म कुठं झाला? कुठे? मथुरेत झाला. मथुरेत झाला, पण कुठं झाला? कारागृहात नाही, आजच्या शब्दात बंदीखान्यात नाही, अजून आजच्या जेलमध्ये. जेलमध्ये कुठं झाला? जेलमध्ये झाला. कुणाचा जन्म? अमोल महाराजाचा. कृष्णा. मला वाटलं माझा करता काय 20 दिवस सोबत राहून जेलमध्ये झाला असं म्हणतो. ही बी जेलच होतं महाराज आमच्यासाठी 20 दिवस. बरोबर आहे ना? जेलमध्ये झाला, जेलमध्ये. आजच्या भाषेमध्ये कारागृहात जन्म झाला. ज्याचा जन्मच कारागृहात जेलमध्ये झाला ती कसं असेल? कसं असेल? आणि येड येडच होतं महाराज. येड होतं आणि जगाला येड लावणार होतं. बरोबर आहे की नाही? येडच जगाला येड लावतं. वाक्य लक्षात राहू द्या. परमार्थात झेंडा तोच फडकवतो जी येड आहे ते. शहाणं कुठं येतं का इकडे महाराज? शहाणं येतच नाही. शहाणं त्याला इंजिनियर बनवायची, कशाचे कुठं सुई कुणाला लावली याचा मेळ नाही त्याचा. महाराज पण संप्रदायाची सुई जिथं लागली महाराज ना, संप्रदायाची सुई ज्याला लागली त्याचा कायमचा आजार नीट होतो महाराज. असे डॉक्टर संप्रदायात आहेत. त्याच्यामुळं मग योगायोगानं कारागृहात जन्म व्हावा. आणि कारागृहात जन्म झाल्यानंतर ज्याच्या जन्म झाला ती यशोदा. बरोबर आहे? आनंद बाबा. बरोबर आहे ना? अरे बाबा, वसुदेव आणि देवकी. असं म्हणजे तुमचं लक्ष माझ्याकडे असू द्या. वसुदेव देवकी जन्मतः कारागृहामध्ये, जेलमध्ये जन्म. आणि महाराज सांभाळलं कोणी? जन्म देणारी वेगळीच आहे. बरोबर आहे? आणि यांनी म्हणले बाबा आता इथं ह्याला ठेवून नाही जमत, कुठं सोडावं लागेल. 7 मारले, 6 मारले. 7वा बळीराम होता, ज्याचं संकर्षण नाव रोहिणीच्या गर्भात प्रस्थापित केला. 8वं जन्माला आलं आणि 8वं आल्यानंतर त्या कंसानं सांगितलं आता म्हणे ह्याला सोडायचं नाही.
सोडायच नाही. आता वसुदेवाने विचार केला आणि म्हणे आता कुठं चालायचं म्हणे ह्याला घेऊन. हा नंदाच्या घराला मागणे गोकुळाला. नंदाच्या घराला मागणे गोकुळाला. नंदाच्या घराला मागणे गोकुळाला. नंदाच्या घराला मागणे गोकुळाला. गोकुळाला नेलं मजने हे गोकुळाला. आता नंदाच्या घराला घेऊन कोण आलं? वसुदेवजी आले महाराज. ठेवलं. आता ऐका, भगवान परमात्म्याचा त्याग, स्वतःच्या मुलाचा त्याग करावा आणि स्त्रीचा स्वीकार करावा. सांगू तुम्हाला, शास्त्रकार सांगतात स्त्री बिले खतरनाक. महाराज रात्री प्रकाश महाराजांनी सांगितले की नाही? सांगितले की नाही? आता मला तिकडे जायचं नाही पण सोपं सांगतो. स्त्री या शब्द तिला म्हणतात माया. स्त्रीचा स्वीकार केला महाराज दुःखाला कारण आहे. हा दुःखाला कारण आहे. चांगली असली तर बरं आहे, नाही तर रडवते महाराज. बरोबर आहे की नाही? मग योग असा आहे, ती माया होती. मायेचा स्वीकार केला, रडायला सुरुवात केली. कंसानं बघितलं आणि आकाश मार्ग तिने सांगितलं, आकाशवाणी केली हवक म्हणे आता तू मला मारायलास, पण मला मारायच्या अगोदर तुला जन्माला आलोय म्हणे तुला आता जन्माला आला म्हणे भाऊ उपजला आता मारणारा. उत्तर आहे का? मग आता सकाळची वेळ होती. भानगड अशी होती, गोकुळामध्ये नंदबाबा होते. वय मात्र 85 वर्षाचं नंदबाबाचं. म्हातारपणी माणसाला लेकरू झाल्यानंतर आनंदी आगळाच असतो महाराज. तारुण्यात लेकरं होणे स्वाभाविक आहे, पण म्हातारपणी लग्नापासून 85 वर्ष व्हावं आणि मग लेकरू व्हावं. किती आनंद आहे महाराज, आहे की नाही? एखाद्या वेळेस डोंबारा देखील चौकात यावा. कीर्तनाला रात्री 4 दिवस निस्ते हाका मारित होते. मी सारखंच म्हणायचं माधू पुकार की. माधू म्हणायचं गुरुजी 4दा पुकारले. राम पुकार की, विजय पुकार. ही पुकारू बेजार, पण माणसं एक यायचे. आणि तिथंच जर डोंबाऱ्याचा खेळ आला असता तर गर्दीच गर्दी महाराज. आमंत्रण सुद्धा द्यायची गरज पडली नसती. एवढी गर्दी. आणि एवढी गर्दीमध्ये सुद्धा आता यांनी म्हणले 85 वर्षाचं लिकरू जर शेजाऱ्या लिकरू. हो झालं पण 85 वर्षाच्या म्हाताऱ्याला लिकरू झाल्यानंतर लोक म्हणतात बुवा आश्चर्य आहे. बघायला निघालं, सर्व गाव निघालं महाराज. कोण? सर्व गाव निघालं. ह्याला आता आमच्या महाराज काय हा नियम आहे, बरोबर आहे. मग योगाने निघाले, सर्व गाव बघायला निघालं आणि आशीर्वाद द्यायला निघालं. प्रत्येकाने आशीर्वाद दिला, आशीर्वाद देऊ लागले, प्रत्येक जण येऊ लागले. महाराज ती काय साधारण आशीर्वाद नव्हता, मोठ्यांचा आशीर्वाद लेकराला मिळालाच पाहिजे. आज शेजाऱ्याला लेकरू झालेलं शेजाऱ्याला कळत नाही, नाव ठेवलेलं तर कुणालाच कळत नाही आमचा असला. पण नंदबाबांनी महाराज अन्नदानाची कोठार मोकळी केली. वस्त्रदान, गौदान, कांचनदान केलं. एवढं दान केलं जेवढं द्याल ना. वाक्य आहे का? लोक म्हणतात काय नुसतं मागतात नाही. एक वाक्य सांगतो, तुम्हाला उगा ढवारा करायला पैसा लागतो, आदर खर्चायला पैसा लागतो. तुमच्या मनाला प्रश्न केला, समाधान कशात आहे? पैसा खर्च केल्यानंतर समाधान कशात आहे? ईश्वरासाठी केलेलं दान हे कधीही फलद्रूप आहे, लक्षात राहू द्या. पण आम्हाला दान शब्द म्हणले की अंगाला काटा येतो. आणि काय माणसं तर अशा असतात महाराज, चमडी जाय लेकिन दमडी न जाय. अंगावरचं कातडं काढून देतो, पण पैसा खर्चाचं म्हणले की अंगाला काटा येतो महाराज. संप्रदायात नियम. मी नाही कशाला चरित्र आहे ती. नंदबाबांनी सर्व दान करायला सुरुवात केली.
एवढं दान केलं, एवढं दान केलं. 6 महिने नामकरण विधी चालला, 6 महिने चालला, नामकरण ठेवलं. लेकरू मोठं व्हायला होतं, कारण 10 मिनिटात जायचं ना आपल्याला. हा, लेकरू मोठं व्हायला होतं. महाराज एवढा कन्हैया मोठा झाला, रांगू लागला, सर्व कळू लागला. आणि चांगला महाराज. आता मात्र कन्हैयाला एक दिवस माझ्या यशोदा मातेनं काय केलं? शृंगार केला. आता नीट ऐका, शृंगार केला. आणि शृंगार केल्यानंतर ज्या वेळेस लेकरू आपलं भीतीला धरून चलत 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 एकटंच पडायलं ना, पडल त्याच्यामध्ये माईला माहिती आहे हे पडायलं रडायलं, पण त्याचं दुःख आहे का? ते रडायले पडायले खाली पडायले, त्याला लागायले, तरी त्या आईला दुःख आहे का? दुःख आहे का त्याचं? का नाही. त्या दुःखामध्ये सुद्धा खरा आनंद आहे, कारण लेकरू त्याच्यामध्ये चलत चलत धपकून पडतं, याचा सर्वात मोठा माईला आनंद आहे. आता कृष्ण कन्हैया रांगत होता, त्याच्यात आनंद होता. पण लेकरू आता चाललं. आज मात्र कन्हैयाला महाराज पिवळा पितांबर घातला. एवढा सुंदर मोहक कन्हैया दिसू लागला. दिसू लागल्यानंतर काही गोपिकाची नजर पडली महाराज. कोणावर पडली? कन्हैयावर पडली. आणि ती म्हणू लागली, ती बघितल्यानंतर महाराज एवढं सौंदर्य सुंदर होतं. पाहिला पाहिला टाळ्या वाजवा एकदा. हा आनंद आपल्या आपण घ्यायचा आहे. नामदेव माऊलीसाठी की त्यासाठी? दोघांसाठी टाळा. महाराज इथे एक सांगू का तुम्हाला? एक एक नाही महाराज, ही चौबंदी चिर आहे. चौबंदी चिरे आहेत महाराज. गायला लावा, गायला, वाजवायला लावा, वाजवायला, कीर्तन करायला, कीर्तन करायला. काय जण आहे तुम्ही? आहो महिनाभर सप्ताह ठेवा, महिनाभर एक कमी पडलं तर मला सांगा. आणि कथा करे कितीही बोलवा. ही ताकद आमची महाराज संप्रदाय. ही रे का साधारण ही सकाळी जर बघितले कीर्तन फिरतो, कपडे आम्ही आता घातले ते. आपण असं आहे की नाही आपलं. बरोबर, तुम्ही बघा पाहिजे होतं. आम्ही एवढे टरबूज आणले 10 मिनिटात बसम. आले का नाही लेकरांनो? पोराली खायला कमी आहे का? तुम्ही ही उद्याच्याला मलाही काय काढते, खायला आहे काही नाही. काही चिंता नाही मला, खाण्यापिण्याचा ताण नाही मला. असं आहे. काय सांगायला होतं मी? जमलं जमलं जमलं. तुम्ही एवढं बाहेरच्या लोकांनी काय का असं ना, पण तुम्ही इथं बसली तरी नीट आहे का? काय काय होतं भारत पाहिला ना, आनंद झाला. ती गोपिका म्हणजे नेमकं दिसायला कसं होतं काय वर्णन ती गोपिका करू लागली. त्याच्यात लय वेळ जाईल महाराज. मग ती म्हणू लागली. आणि एक जण म्हणली, माय तुला कळत नाही म्हणली. अगं त्याच्याकडे बघितल्यानंतर त्याच्यानं काय चोरलं? हरिणे माझे हरले चित्त. तुका म्हणे गरुड
चोर येले महाराज, असा चित्त चोर परमात्मा आहे. गोपिका घराने करू लागल्या आणि त्यानं म्हणले आता काय करावं. चित्त चोरला महाराज, त्यानं काय काय चोऱ्या केल्या. तुम्हाला फक्त चोऱ्या कोणत्या लक्षात आहेत माहितीये का? कोणत्या चोऱ्या? पुन्हा काय काय चोरलं रे देवानं? आणि तुम्ही 20 दिवस काय काय चोरला? यांनी मिसळ पाव, पावभाजी, बरोबर आहे, पुन्हा लस्सी, जिलबी, गुलामजामू. माझाच पाठ नाही एवढं, ह्यांच्या पाठ आहे. गुलामजामू राहिले रे, सोन पापडी. फक्त मलाच चोरून नेऊ नका. मला चोरताव का? तुझे पैसे हाय का म्हणावं तुला चोरायला? बरोबर आहे का महाराज? चोरलं. तुम्हाला चोऱ्या एवढ्याच माहिती आहेत. आता आपल्याला पुढे चालायचं पटकन. महाराज ऐका, एवढ्या चोऱ्या केल्या, पण तुम्ही म्हणाल महाराज मग त्याचे मायबाप कसले होते? त्या मायबापाने त्याच्यावर संस्कार द्यावे लागतील का नाही? अहो ते खरे तर मायबाप तीच होते जे मायबाप आपल्या लेकराला चोरी करायला शिकवतात. ते मायबाप धन्य आहेत महाराज. तुम्ही म्हणाल असं कसं बोलायला? हो धन्य, पण काय चोरी करायला शिकवावं हे बी मायबापाला कळालं पाहिजे. शेजारच वायरच हाणावं हे नाही. बरोबर आहे का? कुणाचं? बरोबर आहे, बरोबर. नाही तर काय काय महाराज, मोबाईलचे कव्हर सुद्धा चोरायले. बरोबर आहे का? काय कोण सुरू ह्याचा मेळ आहे का? नाही. चोरी करायला आपण काय लावली पाहिजे? शब्द नीट आहे का महाराज? चित्त चोरावं लागतं. परमात्म्यानं चित्त चोरलं. तुम्हाला 1 मिनिटात संदर्भ सांगतो महाराज. आपलं लेकरू चोरी करायला लागलं आणि शेजारचं घराने घेऊन आलं. सर्व गोपिका घराने घेऊन आल्या. कुणाला? अगं म्हणे तुझं काय नीट आहे का म्हणे ते? शेजारची बाई ज्या दिवशी आपल्या लेकराचं घराने घेऊन येते त्या महिना असा डोक्यात ठेवायचं की आता तो आपलं कसं आहे माहिती आहे का? तुझं लय शान आहे का म्हणतो आपण. तुझं लय शान आहे का? अगं तुझं शान म्हणण्यापेक्षा त्या माईला माईनं समजून घेतलं पाहिजे. ज्या आर्थिक शेजारीनं आपल्या लेकराचं घराने घेऊन आली ती आरती आपलं लेकरू कुठंतरी चोरी करताय किंवा चुकताय बो हे आपलं मान्य केलं पाहिजे. एवढे घराने घेऊन आल्या आणि महाराज तुम्हाला सांगतो माय असावी यशोदेसारखी. सर्व म्हाताऱ्या, सर्व गोपिका, वरिष्ठ गोपिका सर्व आल्या आणि यशोदेला म्हणू लागले, यशोदे यशोदे कृष्णा गोकुळी राहावे का जावे, गोकुळी राहावे का जावे, गोकुळी राहावे का जावे, गोकुळी राहावे का जावे, गोकुळी राहावे का करते आहात करते. ए यशोदे, अगं तुम्ही राजा आहात ना? नंद बाबा तुम्ही नंद राणी आहात. सांगा तुमचा दबदबा गावात आहे ना, मग सांगा आम्ही या गोकुळात राहावं का जावं? तुमची इच्छा नसली तर आम्ही गाव सोडून जातो गड्या. गाव सोडून जातो ना, पण त्रास देऊ नका. तुझं पोरग येतं चोरी करतं. आता ऐका, आईचा स्वभाव काय आहे? आईचा स्वभाव आहे आपल्या लेकराला शिक्षा झालीच पाहिजे महाराज. मग लेकरू कसंही असू द्या, तुम्हाला अनुभव आहे. अरे आम्ही ह्याच शाळेत शिकलो, आम्ही शाळेत शिकलो. तुमचीही लेकरं शिकतात, माझीही लेकरं शिकतात. आम्ही लेकरू शिक्षक जर काही बोललं, आता मला कधी कधी पंचायत पडते, तेच शिक्षक आम्हाला शिकवा होते आणि तेच शिक्षक आपल्या लेकरालाही शिकवायत. आम्हाला हानीत होते, आताच्या लेकराला का हानीत नाही? त्याचं कारण आहे मायबाप बिघडले महाराज. लेकरं नाही बिघडले, कोण बिघडले? मायबाप बिघडले. जमत नाही, लय वाणिकिनीच एकच आहे, एकच फा, काय हरकत नाही.
एकच ठेवा. अरे मी आता काय बोलावं तुम्हाला, एक नाही महाराज, लागले पाहिजेत ना आपल्याला, पण योगास आहे. पण यशोदेनं तसं नाही केलं, कृष्णाच्या कानाला धरलं आणि शिक्षा दिली. महाराज सांगू तुम्हाला, शिक्षा दिली तर विद्यार्थी बिघडत नसतो, मी सांगत असतो तुम्हाला. पण आमचा नियम काय आहे पोरांना माहिती आहे, मी सांगत असतो. 1 मिनिट फक्त तुम्हाला सांगतो आणि सेवा समापनाकडे जातोय. ऐका, आपलं लेकरू चोरी करत असेल, चोरी करून शाळेत गेलं आणि शाळेतून जर आपल्या लेकरानं दुसऱ्याच्या दप्तरातला कंपास आणला. काय आणला? कंपास. काय आणला? आपली मम्मी काय म्हणते? वा. काय म्हणते? म्हणते का नाही? वा वा वा. कंपास आणला की आपली मम्मी म्हणते वा, बरं झालं पप्पाली उद्या तुझ्या आणायचा होता, यानं तू आणलाच, बरं केला. मग आता वा म्हणलेली मम्मी असती, डोक्यातल्या वा नाही, वा 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 म्हणलेली असते. वा छान म्हणलेली असते, छान बाळा छान म्हणले. ही दुसऱ्या दिवशी पराक्रम करतोय, त्याचं दप्तरच घेऊन येत. बरं दप्तर आणले की मम्मी म्हणते बरं झालं, पुढल्या वर्षी फाटलेलं होतं, आता पुढल्या वर्षी तुला झालं. मग योगा कोणी शाळेत जात आहे आणि बाप बसलेला असतंय. बाप बसल्यानंतर त्याला जेव्हा येतच नव्हतं महाराज, खुर्चीवर बसलेला बाप, खुर्ची मुडलेली होती, गेलं महाराज. आणि तिसऱ्या दिवशी पोरग वर्गात गेलं, मास्तर वर्गावर झोपलेलं होतं. याने विचार केला खुर्ची उचलायची, पण मास्तर झोपलेलं आहे. मास्तर खुर्ची सहित घरी उचलून आणला महाराज, खुर्ची सहित मास्तर आणला घरी. आता खुर्ची सहित मास्तर घरी आणल्यानंतर माय म्हणली येड्या, खुर्ची आणला का मास्तर कशाला आणला? ती म्हणला माय तुझं बरोबर आहे म्हणला, पण मास्तर खुर्चीवर झोपलो होतो, उठलोच नाही म्हणला, खुर्ची पाहिजे होती म्हणून मास्तर खुर्ची सहित घरी आणला म्हणला. हा महाराज, यावड कुठं थांबलं? खुर्ची झाली हो, पण उद्या दुसऱ्याचे खिसे कापायला लागलं महाराज. एक वेळ अशी आली, खिसे कापत कापत कुणाचं सोनं चोरू लागलं, काय काय करू लागलं, डकैती करू लागलं. एक वेळ अशी आली की त्यांनी पोलिसांनी पकडलं महाराज. ऐकताय ना तुम्ही? पोलिसांनी पकडलं, जेलमध्ये टाकलं. जेलमध्ये टाकलं, मर्डर करू लागला. हा एक काळ असा आला. उत्तर ऐका आता माझं, तुमच्यासाठी बोलतोय ना, तुमच्यासाठी बोलतोय. काल एक असा आला, अनेकाची मर्डर यानं केलेली होती. आणि शेवटी मात्र आता या कोर्टामध्ये नेलं, जज साहेबनी त्याला सांगितलं आता याला फाशीची शिक्षा आहे, मृत्यूदंड आहे. मृत्यूदंड दिला. आता यानं सांगितलं चला आता उद्या तुला फाशी द्यायची. कुणाला? अमोल महाराजाला. मग कुणाला? कुणाला? हा मग चोर कोण आहे? तुम्हीच म्हणाव. हा ना, तुला कुठं म्हणालो मी? म्हणतो आपण नाही. हा चोराला, त्या पोराला फाशी द्यायला लागले. आणि फाशी द्यायला लागल्यानंतर योगायोगाने त्याला विचारलं सांग बो, आता जायचंय तुला सोळावर, आता मरणार आहेस, असं बी मरायचं आणि तसंही मरायचं, तुझी शेवटची इच्छा तर सांग. त्यानं सांगितलं हो का म्हणला, आपल्याला काहीच इच्छा नाही म्हणला, आता काहीच इच्छा नाही, फक्त एकदा माईला भेटावं वाटायला म्हणला. त्याला बी वाटलं माय माय असते, लेकरू शेवटी कुणाचीच आठवण करत नाही, पण माईची आठवण करत आहे. माईची आठवण करते म्हणल्यानंतर महाराज त्या लेकराकडं असं पांढरे पॅन्ट, पांढरं शर्ट, हाताला बांधलेलं, आणि योगानं त्यानं माईजवळ आली. माय ढसा ढसा रडू लागली. माझा पोरगा साहेब सोडा, माझा पोराचा काही अपराध नाही, मोठमोठ्यानं रडू लागली. लेकरू महाराज तसंच उभा होतं, गप असंच गप होतं. माईजवळ गेली, त्याला मिठी मारली आणि मोठमोठ्यानं रडू लागली. ही लेकरू त्याच्याकडे बघत होतं. मोठमोठ्यानं रडत असताना मोठ्यानं रडू लागली. आणि त्या लेकरानं अचानक बघितल्याबरोबर माईची जीभ तशीच धरली, खिशात हात घातला आणि ब्लेडनं जीभ बाजूला केली. स्वतःच्या माईची जीभ ब्लेडनं बाजूला केली. लोक म्हणले येड्या, मराय चाललास आणि तुझ्या माईची जीभ कापलीस, एवढे मर्डर केलेस. असं ती म्हणला असंही मरायचं आणि तसंही मरायचं, पण सांगतो माझ्या माईची जीभ मी का कापली. माझ्या माईची जीभ कापण्याचं कारण होतं साहेब, लहानपणी मी छोटा होतो, छोटा शाळेतला मी कंपास चोरून आणला. माझी माय म्हणली बरं झालं आणलास. दुसऱ्या दिवशी मी दप्तर आणलं साहेब, दप्तर आणलं. माझी माय म्हणली बरं झालं दप्तर आणलंस. असं करत 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 त्याच माहीनं मला या फाशीपर्यंत पोहोचवलंय. आता उत्तर ऐका. त्यानं उत्तर दिलं, जर माईनं मी कंपास चोरल्याबरोबर जर म्हणली असती बाळा हा कंपास आपला नाही दुसऱ्याचा आहे, ज्याची त्याची वस्तू त्याला दिली पाहिजे, तर हा आज मी फासावर जाणारा माणूस
मी तुम्हाला इथं दिसलो नसतो ना. सर्वात मोठी चूक कोणाची आहे तर माईची आहे महाराज. यशोदेनं असं केलं नाही महाराज. आपल्या लेकराला शिक्षा दिली, आता मात्र शिक्षा दिली. हा दररोज चोऱ्या करू लागला. आता मात्र यशोदा माईनं विचार केला, 1:15 वाजायलेत माय. आता विचार केला आणि तिनं एकच ठरवलं की आता मात्र तुम्ही इथं राहायचं नाही. कुठे जायचं महाराज? उद्या जाईल ना सब गे मुडी गोदलो, सब गे मुडी गोदलो, सब गे मुडी गोदलो. उद्या जाईल ना सब गे मुडी गोदलो, सब गे मुडी गोदलो, सब गे वा, उद्या जाई रानान सवे घेऊन गोधना. हा, आता तुम्हाला सांगू का, द्वापार युगातला सिद्धांत आहे. परंतु आहे का द्वापार युगातला सिद्धांत आहे. आताच लेकरू काय घेऊन जाते, काय घेऊन जाते? उद्या जाई रानान सवे काय घेऊन जाते? हा, मोबाईल घेऊन जाते. अरे ती गोधना म्हणजे गाई चारण्यासाठी महाराज शाळा होती पूर्व जमान्यामध्ये. आम्ही बी गाई चारल्या महाराज. हा, पण आमच्या शेतात नाही, दुसऱ्याच्या शेतात चारल्या. हा, बरोबर. आता बी लोक तीच आदर्श घेतात. बरोबर आहे की नाही? गाई चारायचं काम सुरू केलं आणि दररोज गाई चारू लागले ना. आता म्हटले बाबा बाज झालं म्हणे, बाज झालं. दररोज गाई चारल्या, एवढी सेवा केली. आता मात्र शनिवार रविवार सुट्टी एक तरी दिवस द्या की म्हणे. शाळेला सुट्टी असते ना, आम्हालाच का सुट्टी नाही? आता कृष्ण कन्हैयाने सांगितलं एक काम करू, शनिवारी सुट्टी आहे, आपण सर्वजण एकत्र येऊ आणि एकत्र आल्यानंतर एकच काम करू, दुपारच्या सुट्टीला पार्टी करू म्हणे. आपापल्या घरच्या शिदोऱ्या एकत्र घेऊ आणि शिदोऱ्या घेऊन आपण दुपारपर्यंत गाई चारू आणि काय करू, एका वृक्षाच्या खाली निवांत आपण सर्वजण एकत्र सर्व आपापल्या शिदोऱ्या सोडून भोजन करू. सर्व सकाळची वेळ होती. सर्वांनी पेंद्या सुद्धा म्या वाकड्या बोबड्या श्रीता म्या आधी करून सर्व मित्रमंडळींनी काय केलं, आपापल्या शिदोऱ्या बांधल्या. दुपारपर्यंत गाई चारल्या. गाई चारल्या आणि डोक्यावर ऊन आलं. आणि मग ते गाई चारल्या आणि गाई चारत असताना याने म्हणले आता खेळ खेळले. आता ह्यांच्याकडे एकच खेळ राहिलाय. कोणता? पोटाचा खेळ. बर राम खेळ खेळायच लागले. चल ठीक आहे. दुपारपर्यंत म्हणले आता चला सावलीला यायचंय, आता एक खेळ खेळू. तवा जिरल म्हणले. बरोबर आहे का? जिरल म्हणले आणि महाराज यांनी खेळ खेळायला सुरुवात केला. कोणता खेळ होता महाराज? खेळ भवरा राधिके चंदवरा, 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 खेळ भवरा राधिके चंदवरा.
वाले महत्वाचे नव्हते, पण शेवटचं प्रमाण महत्वाचं होतं. काय प्रमाण होतं? हा, खांदी भार आणि काय खेळायचे महाराज. काय आता खेळून उपयोग नाही, आता महत्वाचं. आता म्हणले आता लय खेळ खेळला, आता एवढा खेळ खेळला की आता एक खेळ खेळायचा. कोणता? आपल्याला सर्वांनीच खेळ खेळायचा महाराज. ऐका, आज एवढा खेळ खेळायचा की आपल्याला तो खेळ खेळावाच लागेल. हा झाला महाराज. सर्वांनी शिदोऱ्या आपापल्या काढल्या. तुम्ही आणल्यात ना? आणल्यात का नाही? नाही तुम्ही आणल्यात हो. तुम्ही एकटीने शिदोऱ्या आणल्या. बरे बुवा, आज दादाच्या घरी येऊन शिदोऱ्या आल्यात. आज आमची बी काल्याच्या शिदोऱ्या आल्यात. दादासाठी एकदा टाळ्या. दादाच्या घरचे शिदोरे आहेत, पण दादा शिदोरी तुमची काला आमचा. जमलं. किती आनंद आहे महाराज. एकच भाकर खाण्यापेक्षा सर्वांच्या 10 घरची भाकर खाल्लीस किती मजा आहे महाराज. हा काल आहे. आणि मग सर्वांनी आपापल्या शिदोऱ्या काढल्या आणि आपापल्या शिदोऱ्या एकत्र केल्या महाराज. सर्व शिदोऱ्या एकत्र केल्या. तो काला आहे. कोणता? बघा तो काला कोणता आहे. आता 1 मिनिट फक्त ऐका. हरिनामाचा खिचडी काला हा एक. आणि सर्व एकत्र केलेले पदार्थ, त्याला आपण व्यवहारामध्ये अनेक पदार्थ म्हणू, पण तो खरा काला आहे. हा काला काय करतो? काला आपल्याला एकत्र करतो महाराज. कसा एकत्र करण्याचा? जसं भृंगी किडा आहे की नाही, किडा, हा तो किडा जसा एकाग्र होतो देवासाठी, तसं आम्ही सुद्धा देवासाठी एकाग्र झालं पाहिजे. म्हणून असाच हा योग बरोबर आहे की नाही. मग असा योग आपल्यात सुद्धा आलेला आहे आणि हा काला तुम्हाला सुद्धा सेवन करायला मिळतोय. 1 मिनिट फक्त घेतोय. बालसंस्कार शिबिराच्या निमित्तानं राधाकृष्ण भक्तिप्रेम धाम बोरगाव कले संस्थान आयोजित आपण यावर्षी, मला असं वाटतं गावामध्ये 17-18 वर्षाच्या नंतर मी रिटर्न आलो. आणि 17-18 वर्षाच्या नंतर आल्यानंतर कधी कधी अनुभव सुद्धा येणं गरजेचं असतं. जीवन जगत असताना प्रत्येक गोष्टीचा अनुभव आला असला तरी कधी कधी आपण अनुभव घेत राहिलं पाहिजे. म्हणून एक लक्षात राहू द्या, हा शिबिराचं निमित्त मी कुठलं राजकीय सामाजिक ह्या गोष्टीसाठी आपण शिबिर नव्हतं. या शिबिराचा फक्त हेतू, शुद्ध हेतू होता, तो म्हणजे जर जगातली माणसं, माझं संस्थान काळे बोरगावला आहे बरोबर आहे, तिथं विद्यार्थी अनेक घडत असतील तर गावातले लेकरं सुद्धा कुठंतरी परिवर्तन व्हावं, हे आमचा शुद्ध भाव संस्थांचा होता. आणि मला असं वाटतं आम्ही जे हवंय, जे पाहिजे ते देण्याचं काम केलंय. आता मात्र लक्षात घ्या, भगवान देतो, पण तुम्ही पदरात किती पाडून घेता हे मला माहीत नाही. आम्ही गेली 20 दिवस जे द्यायचे ते दिले, पण आता मात्र तुम्हाला कितपत पदरात तुम्ही पाडून घेतले हे मला माहीत नाही. मी उपस्थितांना आणि ऐकणाऱ्याला एकच संदेश देतो गड्या, आपल्या जीवनामध्ये काहीच नाही जमलं तर तेवढं आपल्या लेकराला आपण चांगला माणूस बनायला जरी शिकवलं ना, तर ह्या शिबिराची सार्थकता झाली. लक्षात राहू द्या, सार्थकता आहे शिबिराची, सार्थकता आहे. मला वाक्य खरंच बोलायचं आहे. मी आज 2 तारखेपासून नियोजन बघितलं. आता ही भोसले सर आहेत, मी त्यांना सहज आलो शिबिरामध्ये. तुम्हाला जर अनुमान खरंच लावायचं असेल ना तर तुम्ही लावू शकता महाराज. अनेकांनी असं सांगितलं होतं की तुम्ही शिबिर आमच्याकडे घ्या, टोटल अन्नदानापासून मंडपापासून तुमचे शिकवायला त्याच्या सहित चार्ज आम्ही देऊ. सर्व मला मिळत होतं आणि मी करू सुद्धा शकत होतो. काय खर्च करायचं ते करा. एक व्यक्ती खर्च करायला तयार होते महाराज. पोरांना विचारा, लोक माझ्या मागं होते, पण माझा फक्त शुद्ध हेतू होता, कमाई नाही आहे. एक लक्षात घ्या, जवळच्या, अरे तुम्हाला लांब नाही, जनक सर तुमच्या आपल्या तांदूळ द्यायचे 4 दिवस बेजार होते महाराज, फक्त आमच्यात घ्या, सर्वच करतो म्हणे तुमचं. अन्नदानापासून ते टोटल खर्च करतो म्हणणारे होते. शूटिंग मध्ये बोलतोय, उगाच बोलत नाही महाराज. उगा बोलायला वेळ नाही, पण 18 वर्षात माझा हेतू होता, इथून पुढे उद्यापासून ठरवेल मी काय करायचंय. माझा शुद्ध हेतू मनात असतो. मला सांगितलं होतं पोरांसहित पगारी देतो, तुमच्या जे शिकवणारे शिक्षक आहेत त्यांच्या सहित पगारी देतो, पण आम्ही पगारासाठी काम करणारे माणसं नाहीत. माझा हेतू फक्त शुद्ध होता, गावासाठी काहीतरी करायचंय. म्हणून हा कार्यक्रम अमोल महाराजाचा एकट्याचा नव्हता. गाव बदलण्याची इच्छा जरी अमोल महाराजाची असली, याच्यामध्ये परिवर्तन करण्यासाठी जर खांब महत्वाचे होते ना, ते खांब माझी ही मंडळी आहेत. ही मंडळी आहेत, यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या का. आणि हे जरी असले, आम्ही बोरगावहून येऊन सर्व नियोजन केलं,
भांडे बासना सहित संस्थानहून उचलून आणलं. सर्व ताट वाटी सहित संस्थानहून उचलून आणलं. पण त्याच्यामध्ये मी खरंच सांगतो, गावामध्ये आज एवढा कार्यक्रम होता. आजचंच उदाहरण सांगतो. मी सांगितलं होतं, गोपाळ बापू म्हणले महाराज कालपासून आशिष भाईचा फोन यायला, ते कार्यक्रम आज आहे, जाऊ का? मी त्यांना रात्री परवानगी दिली. ते बापू तुम्ही इथं थांबू नका, जा. पण त्यांनी सिच्युएशन बघितलं महाराज इथलं. त्यांनी म्हणले 20 दिवस एवढं केलंय मी, आणि आज जर मी गेलो तर एकही माणूस जेवणार नाही महाराज. तो व्यक्ती आचारी नाही, फक्त अमोल महाराजासाठी प्रेम म्हणून 20 दिवस इथं कार्यक्रमाला आहे. सांगतो, मला खरंच सांगतो, तात्या सस्ते असतील, गोपाळ बापू असतील, अजय पाटील असतील, महाराज ही माणसं इथं आहेत आणि माणसं जोडायचं काम करतो. लक्षात राहू द्या, मी माणसं जोडायचं काम करतो. मला सहकार्य केलं ना महाराज, सहकार्य केलं. आता इथंच काम करत असताना अजय म्हणला महाराज काय असं द्या, जेवढं काय असेल ते माझे गुण पंगत. आनंद आहे. आता अशोक दादा ही कंटिन्यू आहेत. यांनी म्हणले महाराज अशी तर मदत केलीच केली, आणि तुमची फी आहे म्हणले 1100 रुपये. मी म्हणलं मलाच लाज वाटेल, ही फी बी घ्या ना आमच्याकडून अन्नदान बी घ्या. महाराज ही सर्वात महत्त्वाचं प्रेम असावं लागतं महाराज. लोकांनी नाश्ते घेतले, जवळचे घेतले, पण आम्ही ठरवत असताना विचार केला होता, आपण करत असताना महाराज अनुभव आले अंगान तया जगा देत असे, या वृत्तीनुसार चलून आम्ही 1 तारखेलाच महाराज सर्व किराणे फिराणे भरून आम्ही केलं. ते फक्त उद्देश एक होता, लेकरं यावे आणि यांच्यात परिवर्तन व्हावं. तरी माझ्या आज आमच्या रामची विजयची सर्वांची इच्छा होती महाराज माधवची, की गुरुजी काही बी करा, गावात 4 दिवस कार्यक्रम एवढा सुंदर केला, एवढा मोठा भव्य दिव्य गावात केला, आणि काला इथं कशाला करताय? मी म्हणलं महाराज बारीक आहे, त्याच्यामुळं गावात काला करण्यापेक्षा इथंच काला करू म्हणलं. बरोबर आहे का? बरोबर आहे, इथंच काला करू. पण त्याच्यामध्ये सुद्धा दुग्ध शर्करा योग आम्ही केलं तर कढी भाताचं नियोजन. ही म्हणले नका तसं, सर्वच करा, अख्ख्या चपात्या आम्ही किती यायची ती लोक येऊ द्या म्हणले. दादा अशोक म्हणले वा येऊ द्या. महाराज या परिवारानं तयारी करून कीर्तनाला उपस्थित राहिले, म्हणून तुमचे हे आभार मानतो. ऐका, दुसरी गोष्ट, इथं येणारा प्रत्येक व्यक्ती माझा होता, नाव एकाचं नाही महाराज. तुम्हाला सांगतो, शब्द टाकला, यांनी म्हणले अहो काय नाही, शिबिराच्या अगोदर शर्यच्या म्हणले माझ्याकडून 2500 रुपये घ्या म्हणले नाश्त्याला. 2500 रुपये नाश्त्याला, ही आता नाही, शिबिराच्या अगोदरच म्हणले होते, हे 2500 रुपये नाश्त्याला महाराज. त्यांचा नाश्ता झाला, सर्वांनी सहकार्य केलं. रामचंद्र पाटील म्हणले महाराज मला बरं वाटायले, तुमचं बरं वाटायले महाराज. इकडं कामातले माणसं सुद्धा जर माझ्यासाठी येत असतील तर धन्यता तेवढीच द्यावी लागेल. खरंच एकाचं नाव न घेता, आणि मी खरं सांगतो का तुम्हाला, एकच वाक्य बोलतो तुम्हाला, माझ्यासाठी प्रारंभामध्ये सुद्धा आमचा भाऊराव असेल, आमचा विजय असेल महाराज, आमचा राम असेल, आमचा समर्थ असेल, महादू असेल, दत्ता असेल, आमच्या माऊली महाराज, प्रवीण असेल, ऋषी असेल, ही सर्व मंडळी ही होती महाराज. बरं, ही इथं उपस्थित आहेत म्हणून नाही, लक्षात घ्या. आमचा आनंद महाराज असेल. अहो शब्द टाकल्याबरोबर काल माणसं जेवढी आहेत ना, सर्व गायक वादक मंडळी, अहो शालीची सुद्धा कुणी अपेक्षा केली नाही महाराज. मी शालीला सत्काराला एवढ्या मोठ्या शाली आणल्या, मी म्हणलं दुकानदाराला वापस द्यावे लागतात का काय? दिलेल्या शाली फक्त सत्काराला गेल्या आणि जशाची तशा आल्या. तुम्हाला एक वाक्य बोलू का? तुम्हाला खोटं वाटेल, ही उभारलंय का दिसतं, ही दिसायले असं महाराज. ही कॅमेऱ्याच्या जवळ ही नामदेव महाराज बरं का महाराज. त्याचे आता उपकार म्हणता येत नाहीत, प्रेम आहे, लक्षात घ्या. त्याला सांगितलं गुरुजी आलो मी. एवढा मोठा बिझनेस आहे, एवढा मोठा, लाखोचा नाही कोट्यावधीचा नाही, त्याच्या पुढचा बिझनेस त्याचा असताना सुद्धा त्याला मला 4 दिवस मी येतो महाराज. त्याच्या देवाच्या आशीर्वादानं भगवान बी एखाद्याला असं देतो. कोट्यावधी रुपयाची प्रॉपर्टी असताना त्यानं सर्व बिझनेस ठप्प केले लातूरचे. आणि महाराज मला एक आदर्श तुम्ही गावकऱ्यांनी घेतला पाहिजे, अब्जावधीची प्रॉपर्टी असताना सुद्धा मृदंग क्षेत्रामध्ये नावलौकिक केलं, संप्रदायाची सेवा करत आहे. काय करायचं आपल्याकडे? महाराज संप्रदायाचा आनंदच वेगळा आहे महाराज, आनंदच वेगळा आहे. आणि ये तो प्रेम की बात है, वो तो बंदगी कोई सस्ती नहीं है, यहाँ तो सिर दे के होते हैं सौदे. महाराज इथं प्रेम आहे, आणि ह्या प्रेमाची मंडळी आलेली उपस्थितांचे सर्वांचे आभार. आता ऐका, म्हणून सर्व गावकऱ्यांचे सुद्धा आज शिबिराची सांगताय आभार व्यक्त करतो तुमचे. तुम्ही असंच प्रेम देवळेकरांनी दिलंय, असंच प्रेम देवळेकरांनी अमोल महाराजाला द्यावं.
हीच माझ्या विश्वरूपीच्या चरणी, भगवान शंकराच्या चरणी, हनुमंतरायाच्या चरणी आणि श्री गणेशनाथांच्या चरणी प्रार्थना करतो. संत गोरोबा काकांच्या चरणी प्रार्थना करतो आणि श्री गुरु शांती धर्मानंद सरस्वती आणि श्री गुरु मारुती बाबा कुरेकर यांच्या चरणावरती नतमस्तक होतो. आपण असं स्नेह दिलं आणि 4 दिवस जसं गावामध्ये अमोल महाराजावरती आणि ही सर्व उभारलेल्या मंडळीवरती प्रेम करणारी आहे. एक शब्दानं सुद्धा कुठल्या गोष्टीचा विचार न करता आपल्यासाठी धावत येतात. हीच आमची सर्वात मोठी संपत्ती आहे महाराज. म्हणून या संपत्तीला सुद्धा आपण वैचारिक दृष्टिकोनातून विचार केला पाहिजे, वाढवा केला पाहिजे, आपल्या लेकरावरती चांगले संस्कार दिले पाहिजेत. म्हणून सर्वांचे एकदा आभार मानतो. आपण प्रेम दिलं, असंच प्रेम अमोल महाराजावरती राहावं ही सदिच्छा व्यक्त करतो आणि माझ्या वाणीला पूर्णविराम करतो. तू माझ्याकडे एक वाक्य सांगू का? इथं जेवढे उभारलेत आपल्या गावातले लेकर आहेत, दिलेला अभ्यासक्रम जर रेग्युलर करून घेतला ना तर मी छाती ठोकपणे सांगतो, लबाड नाही बोलत, 2 वर्ष संस्थेत घातलेल्या विद्यार्थ्याला सुद्धा तेवढा अभ्यासक्रम नाही. मी गॅरंटी देतो महाराज, एवढा अभ्यासक्रम त्यांचा झालेला आहे. एवढा जरी केला ना, अशी लेकरं जरी घडले तर हे आम्हाला सर्वात मोठी पोचपावती असेल. म्हणून आपल्या लेकरावरती चांगले संस्कार देण्याचं काम करा. म्हणून आज परिसरातील मंडळी सर्व इथं उपस्थित आहेत. सर्वांचे आभार. ज्यांनी श्रमदान केलं, ज्याने अन्नदान केलं, जे धनस्वरूपामध्ये मला मदत केली, आपल्या सर्वांचा मी कधीही राधाकृष्ण भक्ती प्रेमधाम संस्थान तुमचा ऋणी राहील. म्हणून असंच तुमचं प्रेम आमच्यावरती नितांत राहावं एवढी सदिच्छा व्यक्त राधाराणीच्या चरणी करतो आणि सेवेला पूर्णविराम करतो. ज्ञानेश्वर तुका म्हणे पाहिले मागे तुका म्हणे पाहिले राधाकृष्ण भक्ती प्रेमधाम आयोजित बाल संस्कार शिबिरामध्ये गेली 21 दिवस आपण सर्वांनी, गावकऱ्यांनी असेल किंवा या ठिकाणी आलेली सर्व महाराज मंडळी असतील, सर्वांनी या कार्यक्रमाकरता योगदान दिलेलं आहे. आमचं कर्तव्य आहे की त्यांचा एक छोटासा फूल नाही फुलाची पाकळी म्हणून सत्कार करावा. यामध्ये गावकऱ्यांच्या वतीने जे या कार्यक्रमाकरता कलाकार मंडळी आले त्यांचा सत्कार होणार आहे. त्यामध्ये प्रथमतः महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक आमचे गुरुबंधू माऊली महाराज पिंपरे यांना मी विनंती करतो की महाराजांनी आपला सत्कार स्वीकारावा.
यानंतर गुरुजींनी आताच वर्णन केलं, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मृदंग वादक, मृदंग सम्राट नामदेव दादा भोईभार यांचा सुद्धा सत्कार होत आहे. त्यांना विनंती करतो की त्यांनी आपला सत्कार स्वीकारायचा आहे. गुरुजींनी वर्णन केल्याप्रमाणे खरंच आल्यानंतर म्हणले की गुरुजी मी 4 दिवस या ठिकाणी कार्यक्रमाला थांबणार आहे आणि कार्यक्रम आपल्या घरचा आहे. सर्व कामं सोडून या ठिकाणी त्यांनी 4 दिवस या शिबिरासाठी योगदान दिलेलं आहे. या ऋणामध्ये राधाकृष्ण संस्थान कायम राहील. गावकऱ्यांच्या वतीने सत्कार होत आहे. सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करायचं आहे. यानंतर आमच्या संस्थेचे प्राण, संस्थेचे उपाध्यक्ष ज्यांनी 15 वर्ष संस्थेसाठी योगदान दिलेलं आहे असे आमचे ज्येष्ठ गुरुबंधू, ज्यांचं गायन क्षेत्रामध्ये कथा आणि कीर्तनाच्या माध्यमातून अवघ्या महाराष्ट्रभर ज्यांचे कार्यक्रम चालू असतात. यूट्यूबवर, इंस्टाग्राम, फेसबुक आपण जर पाहिलं तर महाराजांचं आपल्याला पाहायला मिळेल. असे असणारे आमचे ज्येष्ठ गुरुबंधू दत्ता महाराज माने, आमच्या परिसराचं वैभव. महाराजांना अशी विनंती करतो की त्यांनी सुद्धा आपला सत्कार स्वीकारायचा आहे. बघा, संस्थेत राहून गुरुजीपेक्षा दत्ता महाराजांची तब्येत जास्त आहे. यानंतर कथाकार आमचे जिवलग मित्र ऋषी महाराज कदम, शेवटला का होईना त्यांनी उपस्थिती लावली त्याबद्दल त्यांचं धन्यवाद. आणि अशी विनंती करतो की त्यांनी सुद्धा आपला सत्कार स्वीकारायचा. या महाराज. आपल्या परिसराचं वैभव, त्यांच्या मागं खूप व्याप आहे तरी सुद्धा वेळ काढून आपल्या कार्यक्रमाकरता 2 दिवस उपस्थिती लावली आणि रात्री जागराची सुद्धा सेवा यांनी केली. यानंतर आमच्या संस्थेचे ज्येष्ठ गुरुबंधू हरिभक्तपरायण भागवताचार्य कीर्तनकार, ज्यांचं गवळणी क्षेत्रामध्ये खूप मोठं नाव आहे, असे आमचे महादेव महाराज पाटील यांना मी विनंती करतो की आपण सुद्धा आपला सत्कार स्वीकारायचा आहे. यानंतर आमच्या संस्थेसाठी ज्यांचं सर्वात मोठं योगदान आहे, गुरुजी जरी संस्थेवर नसले तरी सर्व विद्यार्थ्यांना किंवा संस्थेचं सर्व कारभार पाहणारे आमचे गुरुबंधू भागवताचार्य कीर्तनकार हरिभक्तपरायण भाऊराव महाराज शेळके आडसकर यांना मी विनंती करतो, महाराजांनी सुद्धा आपला सत्कार स्वीकारायचा आहे. यानंतर आमचे जिवलग मित्र, संस्थेवर जर एकाचं नाव घेतलं तर दुसऱ्याचं नाव आपोआप येतं असे असणारे भागवताचार्य हरिभक्तपरायण विजय महाराज पांचाळ, मी यांना विनंती करतो की आपण सुद्धा आपला सत्कार स्वीकारायचा आहे.
विजय महाराज म्हणजे असं म्हणतात की सर्वांना संस्थेत माहित आहे, राम म्हणलं की असं म्हणतात की विजय कुठं आहे, आणि विजय जर म्हणलं की राम कुठं आहे असं म्हणतात. सर्वांना माहित आहे, त्यामुळे जास्त काही वर्णन करत नाही. महाराजांनी सुद्धा आपला सत्कार स्वीकारायचा आहे. संस्थेमध्ये काहीही काम असो, आगाऊपणाचं काम असो किंवा चांगलं काम असो, संस्थेत सर्वात अगोदर आमच्या दोघांचंच नाव येतं. यानंतर आमच्या संस्थेसाठी ज्यांचं खूप मोठं योगदान आहे मृदंगाच्या बाबतीत, कारण आम्ही सर्व लांबले आहेत, कधीतरी कार्यक्रमाकरता येत असतो, परंतु बोरगाव परिसरातील वैभव आमचे जिवलग मित्र मृदंग सम्राट प्रवीण महाराज गरड महाराजांना विनंती करतो की आपण सुद्धा आपला सत्कार स्वीकारायचा आहे. असो, महाराजांचं खरंच खूप मोठं योगदान या कार्यक्रमाकरता आहे. धन्यवाद महाराज, असंच आपलं कायम योगदान या कार्यक्रमाकरता राहो. यानंतर आमचे प्रमोद महाराज पंचाळ यांचा सत्कार होईल. यानंतर आमचे गुरुबंधू असणारे हरिभक्त पारायण भागवताचार्य राम महाराज चाटे यांचा सत्कार होईल. आताच रामनं सांगितलं की एकाने जर विचारलं राम कुठे आहे तर विजय मनानं नाव येतं. पण असंच संस्थेत काम असलं की काही आगाव काम असू दे, अगोदर राम पुढे असतो आणि मी पण, आणि चांगल्या कामाला मी पुढे असतो. काय बोलू? ऐका, राम म्हणजे आमच्या संस्थेचा एक असा विद्यार्थी आहे की काही काम असो पहिल्यांदा राम पुढे असतो. असं म्हणत नाही की मी आगावच काम असो राम पुढे असतो, पण चांगल्या कामालाही हाच पुढे असतो. मी मोठा असून याच्यापेक्षा हा मला मार्गदर्शन करतो, असं राहायचं तसं राहायचं. म्हणून असे मित्र काही जणाला भेटत नाहीत, म्हणून मला राम मित्र काही जणाला भेटत नाहीत. माझ्यापेक्षा वयानं 2-3 वर्षानं लहान आहे तरी मला राम मार्गदर्शन करतो. मला मित्र भेटला ज्यावेळेस आम्ही दोघं संस्थेत आलो 2020 मध्ये, तेव्हापासून आमची मैत्री आहे. आणि आमची मैत्री एवढी आहे की आम्ही कुठे असो दोघं सोबतच असतो. आता आम्ही वृंदावनला गेलो होतो शिकायला, त्यावेळेस पण आम्ही दोघं सोबतच होतो. चांगल्या कामाला दोघं सोबत असतो, वाईट कामालाही दोघं सोबतच असतो. आणि चांगलं काम गुरुजींनी माहीत व्हायच्या अगोदर वाईट काम गुरुजींनी आमचं माहीत होतं. म्हणून रामसाठी मी एक शायरी म्हणतो, जर तुम्हाला आवडली तर टाळी वाजवा. ना आरजू है फूलों की ना तमन्ना है बहारों की, ना आरजू है फूलों की ना तमन्ना है बहारों की, आप जैसे दोस्त मिले तो क्या जरूरत है हजारों की, क्या जरूरत है हजारों की. यानंतर आमच्या संस्थेचा सर्वात लाडका विद्यार्थी असणारा, काही काम असो लहान पायानं पळ म्हणलं की पळतो, आमचा समर्थ गंडे यांचा सत्कार होईल. नाही आपा या लवकर, चला आपा पळत येणे आहे, लवकर उन्हात फिरू नका आपा. कुळी कन्यापुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. विजय महाराज एवढं असं बोलतात, याच्या मागलचं कारण आहे आप्पा, आणि ज्यांचं या आपल्या कार्यक्रमाकरता खूप सुंदर असं योगदान लाभलेलं आहे ते महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध, रात्रीच महाराजांनी सांगितलं बघा, अक्षय महाराज असे आहेत ते आता कुणालाच मिळू शकत नाहीत.
आम्ही 10 तारखेला माझ्या वाढदिवसाचं नियोजन केलं होतं, परंतु काही कारणानिमित्त ते कॅन्सल झालं. दादा या ठिकाणी आला होता. दादा म्हणला की मी 4 कार्यक्रम सोडून या ठिकाणी आलो. खरंच असे माणसं आपल्याला मिळत नसतात. या कार्यक्रमाकरता ज्यांची तोला मोलाची साथ आपल्याला लाभली ते महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मृदंग वादक, तबला वादक जे प्रकाश महाराज साठे यांच्यासोबत आपण नित्य टीव्हीवर पाहतो, यूट्यूब चॅनलवर पाहतो. त्यांचं सुद्धा या ठिकाणी खूप मोठं योगदान लाभलेलं आहे. दुसरे आमचे या संस्थेला ज्यांचं तबला विषय शिकवण्याकरता असतात ते आमचे कन्हैया महाराज काळे यांचं सुद्धा योगदान आपल्याला लाभलेलं आहे. पहा कार्यक्रम आहे, यामध्ये असं होतं की एखाद्या जवळच्याच माणसाचं नाव राहत असतं. मी अशी त्यांना विनंती करतो, एखाद्याचं नाव असेल ते आमच्या कानामध्ये येऊन सुचवावं, किंवा एखाद्याचं जर नाव राहिलं असेल ते त्यांना मी क्षमा मागतो. पहा असं म्हणतात, आम्ही सर्व या ठिकाणी आलो, 21 दिवस आम्ही सर्वांनी या ठिकाणी आमच्या गुरुबंधूंनी योगदान लाभलं. मी आमच्या जीवनात दुसरं काही मागणार नाही. मी जीवनात फक्त एकच गोष्ट मागेल, आम्हाला असे गुरुजी लाभले. गुरुजी आम्हाला नित्य म्हणत असतात, सतत म्हणत असतात की मी तुमचा गुरु नाही, मी तुमचा एक चांगला मित्र आहे. आणि मित्र सोबत कसं राहतोय आपल्याला माहित आहे. मी एकच विनंती करेल, एक वाक्य मी तुम्हाला सांगेल. पहा, आपल्या जीवनात काही असो किंवा नसो, लक्ष देऊन ऐका, आपल्या जीवनात काही असो किंवा नसो, आपल्या जीवनात जर गुरुजींचा आशीर्वाद असला तर कितीही मोठं आपल्या संकट पाठीवर येऊ द्या, ते संकट प्राप्त होऊन जात असतं, ते संकट टळत असतं. गेल्या वर्षी मी माझ्या जीवनात मी अशी गोष्ट सांगू नये परंतु सांगतो, माझ्या मनामध्ये आलं की पायी नर्मदा परिक्रमा करावी. आणि मी सर्वात अगोदर गुरुजींना फोन केला, गुरुजी मला परिक्रमा करायची आहे. ती परिक्रमा काही सोपी नाही, 3600 किलोमीटरची ती परिक्रमा आहे. गुरुजींना फोन केला, मला सुद्धा वाटत नव्हतं की ही गोष्ट शक्य होईल. त्यावेळेस गुरुजी म्हणले, रामा तुझ्या पाठीवर माझा आशीर्वाद आहे, तू परिक्रमेला जा, तुला काहीच अडचण येणार नाही. त्यामध्ये मला खरंच काही अडचण आली नाही. ही आमच्या गुरुजींची आमच्यावर असलेली कृपा आहे. आणि मी तर असा माणूस आहे, गुरुजींना माहित आहे, माझा स्वभाव आहे की मी एखादा माझ्या पुढे जर कितीही मोठा आला आणि त्यांनी आपल्याला गर्व अहंकार दाखवला, त्याच्या पुढे आपण वागत नाही. परंतु गुरुजी पुढे, गुरुजींच्या कधीच आम्ही विद्यार्थी शब्दापुढे गेलो नाहीत. मी एक विनंती करेल, सर्वांना एक प्रार्थना करेल, ही गोष्ट नक्की ऐका. आपल्या जीवनात गुरुजींचा जर आशीर्वाद असला तर कितीही संकट येऊ दे, ते संकट टळत असतात. पहा, एक खूप गोड वाक्य आहे, सपने टूट जाते हैं, सपने टूट जाते हैं, जिंदगी में अक्सर ऐसे मोड़ आते हैं. सपने टूट जाते हैं, जिंदगी में अक्सर ऐसे मोड़ आते हैं, लेकिन आशीर्वाद हो गुरुजनों का, आशीर्वाद हो गुरुजनों का, तो रास्ते के कांटे भी फूल बन जाते हैं, रास्ते के कांटे भी फूल बन जाते हैं. आपल्या जीवनात जर संकट आले ना आणि गुरुजींचा जर आशीर्वाद आपल्या पाठीशी असेल तर रस्त्यावरचे कांटे सुद्धा आपल्यासाठी फुलं होत असतील. म्हणून म्हणतात, श्री गुरु सारिखा असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी. असो, यानंतर ज्यांची आपल्याला सुंदर अशी साऊंड सिस्टीम लावली, जगदंब साऊंड सिस्टीमचे सर्वेसर्वा शंकर भाऊ, त्यांना विनंती करतो की त्यांनी सुद्धा आपला सत्कार स्वीकारायचा आहे. या दादा या. आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट, मी बऱ्याच संस्था पाहिल्या, मी सुद्धा दुसऱ्या संस्थेत राहिला होतो. असं नसतं की महाराजांच्या घरचे कधीच संस्थेला स्वयंपाक करून खाऊ घालत नसतात. आम्ही 5-6 वर्ष झालं संस्थेत आहे. आम्ही जर शिळे तुकडे खाल्ले तर गुरुजी सुद्धा शिळे तुकडे खातात. गुरुजी असं कधीच म्हणाले नाहीत की मला पोहे करून द्या तुम्ही शिळे तुकडे खा. आम्ही पहिल्या दिवशी या ठिकाणी स्वयंपाकाकरता एक ताई लावल्या होत्या, परंतु घरच्या आई आणि ताई म्हणल्या की महाराज शिबिर आपल्या मुलांचं आहे, आम्ही तुम्हाला चपात्या करून देतो, तुम्ही काय करा बाकीचं तिकडं लक्ष द्या, बाकीचा स्वयंपाक तुम्ही करा. त्यांचं सुद्धा माझ्याकडून किंवा राधाकृष्ण भक्तिप्रेम धामकडून स्वागत आहे. सर्वांनी त्यांचं एकदा डोलदाळ टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करायचं आहे. कारण पहा, एवढ्या मुलांचा स्वयंपाक करणं काही सोपी गोष्ट नाही. आपल्या घरात जर एखादा माणूस वाढला तर बाया काम करण्यासाठी कणकण करत असतात, परंतु ताईने आणि आईने किंवा त्यांना ज्यांनी ज्यांनी योगदान दिलं त्या सर्वांच्या मी ऋणामध्ये राहू इच्छितो. सर्वांचं या ठिकाणी स्वागत झालेलं आहे. यानंतर आमच्या सर्व विद्यार्थ्यांवर किंवा आमच्या गुरुजींवर ज्यांचं आदरातिथ्य आहे ते आमचे द्वारकाधीश या हॉटेलचे सर्व आमचे राहुल दादा किंवा आमच्या ताई असतील, त्यांचा सुद्धा मुलगा या ठिकाणी शिबिरामध्ये आहे.
या दादांचा सुद्धा मी विनंती करतो की दादांचा सत्कार गावकऱ्यांच्या तर्फे होत आहे, दादांनी तो सत्कार स्वीकारायचा आहे. काय असतं, कार्यक्रम जर असतो तर पडद्या पुढचे काही माणसं असतात आणि पडद्या मागून काही सहकार्य करणारे माणसं असतात. अशी कोणी माणसं असतील त्यांच्या सुद्धा माझ्या शब्द सुमाने मी त्यांचं स्वागत करतो. बघा या समोरचं घर नाना गुरकेल आणि अर्जुन तात्या गुरकेल आम्हाला दररोज सकाळ सकाळी उठल्यानंतर आंबे पहाडाचे पडलेले आंबे घेऊन यायचे आणि एवढा सुंदर त्यांनी रस केला होता की सांगूच नका. तुम्ही ते लाभ घेतला नाही असो, त्यांचं सुद्धा खूप मोठं योगदान या ठिकाणी लाभलेलं आहे. मी नानांना रात्री म्हणलं, नाना खूप चांगला तुम्ही सुंदर रस केला होता. ते म्हणले महाराज आणखी करायचा का? मी म्हणलं नाना आता शिबिर संपलं, आता कशाला रस करता तुम्ही. त्यांचं सुद्धा खूप मोठं योगदान लाभलेलं आहे. यानंतर अर्जुन तात्यांचं सुद्धा खूप मोठं या ठिकाणी योगदान लाभलेलं आहे. पहा, गुरुजींना तरी वर्णन केलेलंच आहे, परंतु मी सुद्धा वर्णन करेल. बापूची आमची काही ओळख नव्हती, परंतु कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी बापू आमच्या गावाकडे कार्यक्रमाला आले होते आणि मी गुरुजींना म्हणलं, गुरुजी संस्थेवर शिबिर आहे, सर्व निवेदन झालेलं आहे, परंतु या शिबिराकरता आचारी कोण आहेत? कारण बघा कसं असतं, आचारी जर चांगला असेल तर स्वयंपाक चांगला होतो. या आचार्याकरता खरंच आपण जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजेत. एखाद्या स्त्रीला लाजवेल एवढा सुंदर स्वयंपाक आचारी नाहीत तरी सुद्धा गुरुजींच्या प्रेमापोटी, आमच्या विद्यार्थ्यांच्या प्रेमापोटी खूप सुंदर स्वयंपाक. असं नाही की वरण आणि भाजीच असेल, ते फक्त म्हणायचे महाराज तुम्हाला काय खायचे ते आम्हाला सांगा. एवढंच नाही तरी त्यांनी ते म्हणाले, महाराज मी घरी आमच्या जर काही खायचं असेल तर स्वतः घरी बनवतो, बाहेरून काहीच आणू देत नाही. त्यांचं सुद्धा खूप मोठं योगदान या राधाकृष्ण संस्थानला लाभलेलं आहे. त्यानंतर आमचे अजयदादा असतील, तात्या असतील, आमचे शरद चाचा असतील, रामचंद्र पाटील असतील, अशोक दादा असतील, या सर्वांचं योगदान या कार्यक्रमाला लाभलेलं आहे. विनेकरी बाबा असतील, सर्वांच्या या ऋणामध्ये राधाकृष्ण भक्ती प्रेमधाम संस्थान कायम असेल. जर आमच्याकडून, आमच्या विद्यार्थ्याकडून या शिबिरामध्ये एखाद्या गावातील व्यक्तीला कोणाला काही त्रास झाला असेल, माझ्याकडून क्षमा मागतो. आणि असं यानंतर ज्यांचं योगदान या कार्यक्रमाला लाभलेलं आहे, राधाकृष्ण भक्ती प्रेमधाम संस्थान यांच्याकडून यांचा एक छोटासा सत्कार होणार आहे आणि तो सत्कार त्यांनी स्वीकार करावा अशी गुरुजींची इच्छा आहे. सर्वात प्रथम गोपाळ बापूंचा सत्कार होत आहे. तो महादेव महाराज पाटील यांना विनंती करतो की तो सत्कार त्यांनी स्वीकारायचा आहे. यानंतर अर्जुन तात्यांचा सत्कार होत आहे. तात्यांनी तो सत्कार स्वीकारावा आणि तो सत्कार दत्ता महाराज माने यांना विनंती करतो की तो सत्कार त्यांनी करायचा आहे. यानंतर राजाराम दादा सस्ते, रामराजे सस्ते यांचा सत्कार होत आहे. तो सत्कार प्रवीण महाराजांना विनंती करतो की तो सत्कार त्यांनी करायचा आहे. सत्कार होत असताना सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करायचं आहे. यानंतर अजयदादा पाटील यांचा सत्कार होत आहे. बघा, बापू जरी आचार्य असले तरी त्यांना मटेरियल किती टाकायचं, काय कसं करायचं हे जे सांगणारे कोण आहेत ते आमचे अजयदादा आहेत. मी म्हणलं दादांना कालच म्हणलं, दादा असं होऊ नये की शिबिर झाल्यानंतर आम्हाला दवाखान्यात जायची वेळ येऊ नये म्हणलं. यानंतर अजयदादाचा सत्कार होत आहे. तो सत्कार भाऊराव महाराज शेळके यांना विनंती करतो की तो सत्कार करायचा आहे. यानंतर अशोकदादा पवार यांचा सत्कार समर्थ महाराज घंटे यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करायचा आहे. यानंतर शरद चाचा पवार यांचा सत्कार प्रवीण महाराज करतील. पहा, या कार्यक्रमाकरता आपल्या गावातील भरपूर विद्यार्थी आलेले आहेत आणि काय कार्यक्रमाच्या गडबडीमुळे त्यांचं आपल्याला जे शिकलं ते पाहता आलं नाही. तरी सुद्धा काल आपण थोडंसं पाहिलं. आपण घरी गेल्यानंतर त्यांना विचारा की तुम्ही नेमकं शिबिरात काय शिकलात. त्यांनी 15-20 दिवसात भगवद्गीतेचा अवघड असणारा 15वा अध्याय पाठ केलाय. खरंच खूप मोठी गोष्ट आहे त्या मुलांकरता आणि त्यांच्या आई वडिलांकरता. एक सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत.
तात्या या. यानंतर रामराजे सस्ते यांचा सत्कार भाऊराव महाराज शेळके करतील. चला अर्जुन तात्या गुरकेल यांचा सुद्धा सत्कार होत आहे, तरी त्यांनी तो सत्कार स्वीकारायचा आहे. यानंतर नाना गुरकेल यांचा सुद्धा सत्कार होत आहे, त्यांनी तो सत्कार स्वीकारायचा आहे. यानंतर आम्हाला ज्यांचं कार्यक्रमाला मार्गदर्शन लाभलं ते युवराज दादा पवार यांचा सुद्धा सत्कार होत आहे, तो सत्कार गुरुजींनी करायचा आहे. या कार्यक्रमाकरता आमचे राहुल दादा त्यांचे वडील सुद्धा उपस्थिती आहे, त्यांचं सुद्धा शब्द सुमाने स्वागत करतो. ताई सुद्धा उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा स्वागत करतो. आपण जेवण कमी करतो परंतु पाणी जास्त पितो. या शिबिराकरता ज्यांनी 21 दिवस पाण्याची व्यवस्था केलेली आहे ते देवरवाडे परिवार यांचं सुद्धा राधाकृष्ण भक्तिप्रेमधाम संस्थान यांच्याकडून शब्द सुमाने स्वागत करतो आणि हा कार्यक्रम समाप्त झाला असं जाहीर करतो. जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल. हा